चला आज रथसप्तमी विशेष आपण तिळपोळी बनवणार आहे. आमच्या इकडं अशी तीळ आणि गूळ एकत्र करून त्याची पोळी बनवतात. इथं मी तीळ भाजून घेऊन गूळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. हे पहा असं बारीक करून घ्यायचं म्हणजे पोळी फुटत नाही. आणि आता मी पोळ्या करून घेणार आहे. थोड्याच करणार आहे, 2-3 पोळ्या. हे असं आपलं पूर्णाच्या पोळीवानी त्याचं सारण भरून घ्यायचं आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची. फुटत नाही अजिबात, एकदम छान अशी तयार होती. हे पहा अगदी छान तयार झालेले आहे. आणि आता त्याला मी शेकून घेते आणि अजिबात फुटत नाही, एकदम छान झालेलं आहे. पहा कोणाकोणाकडं अशी तिळपोळी करतात हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. एक रीत म्हणून 2-3च पोळ्या करते, जास्त कोणी खात नाही म्हणून 2-3च करते. हे बघा आपल्या छान फुगलेल्या आहेत. 3 पोळ्या तयार झालेल्या आहेत. आणि आता त्याला तूप लावून आपण देवाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आज तिळपोळीचा तिळगुळ पोळी याचा नैवेद्य देवाला असतो. कोणी कोणी तिळपोळी केलेली आहे तेही कमेंटमध्ये सांगा. आणि चला, तुम्हाला आवडल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. हे बघा माझं इथे देवाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे. आता आम्हीही खाण्यासाठी तयार आहेत. चला.